वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सो आज मी पोती घेऊन बसली आहे. आय नो तुम्ही जरा शॉक्ड असाल, पण त्या अगोदर थोडंसं बोलते. ॲक्च्युली किचनमध्ये आपण स्त्रिया काम करतो, तसं आपण ऑफिसेसमध्ये पण करतो, इंडस्ट्रीजमध्ये पण करतो. तसं असं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात ऑफिसेसमध्ये. फायनान्स असतं, अकाउंट्स असतं, वॉट एव्हर असतं. ओके, तसं किचनमध्ये पण असतं. फक्त कुकिंग हाच एक स्लॉट नसतो. तसं फायनान्स सांभाळणं पण एक किचनचं एक फायनान्स पण असतं, बजेट पण असतं, तेही सांभाळलं जातं. मग त्या बजेटमध्ये आपण कसं घर चालवतो तेही असतं. सो त्याच बाबतीत आहे, मला ही रिक्वेस्ट पडली की ग्रॉसरी प्लॅनिंग कसं करते. सो मी म्हणलं वाय नॉट, एकला सांगण्यापेक्षा सगळ्यांनाच मी शेअर करते मी स्वतः कसं प्लॅनिंग करते. सो त्यासाठी मी पहिली गोष्ट, माझं जर किचनमधलं एखादं प्रोडक्ट संपलं तर मी नोट डाऊन करते. माझ्याकडे नोटपॅड आहे मॅग्नेटवालं, जे की फ्रीजला असतं. यूज टू आहे, तिथंच पेन असतो. सो मी तिथेच लिहिते की मला माझं काय संपलं. खूप इन्स्टंट बेसला लागत असेल तर मी झेप्टो, ब्लिंकिट वगैरे करून ते ऑन ऑर्डर करते. इधर मग मी डीमार्ट रेडी पण करते. जर मला खूप मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणजे खूपच प्रोडक्ट हवे असतील आणि मग मी डीमार्ट रेडी करते. त्यासाठी डीमार्ट रेडी काय नाही आहे, ऑन डोर स्टेप. म्हणजे पुण्यात जर तुम्ही राहत असेल तर त्यांना माहीत असेल, डोर स्टेप जर तुम्हाला डीमार्टची ऑर्डर हवी असेल तर ते ॲप आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तिसरी गोष्ट की स्टोअरला जाऊ, तर मी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि ग्रोसरी हे 3 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत माझ्याकडे. ग्रोसरी शॉपिंग तर डीमार्टलाच होते. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या जर म्हटलं तर मी आठवडी बाजारातच जाते, मी दुसरं कुठूनच जात नाही. आठवडी बाजार मिनिमम म्हणजे मला जर म्हणलं, म्हणजे पूर्वी माझ्याकडे माणसं घरात खूप होती, म्हणजे सासू-सासरे, मी, बाळ आहे, तेव्हा माझं जवळपास 1000 रुपये पर वीक असं मी ठरवून चालायची त्या टायमिंगला. तर ते होतं. आणि आता आजकाल खूप कमी होतं म्हणजे ग्रोसरी व्हेजिटेबल शॉपिंग, की आता म्हणजे मी हार्डली 200 to 300 मला वीकली जात असतील. आणि तसं पण समर सीझनला भाज्या खूप कमी येतात ह्याच्यामध्ये, आठवडी बाजारमध्ये, त्याच्यामुळे तेही असेल कारण. पण 200 to 300 रुपीज मला पर वीक पडतं. मिल्क हे डिपार्टमेंट हे माझ्या हजबंडकडे आहे, सो त्यात मी काय पडत नाही. पण तरी म्हणलं तर मिल्क हे आमच्या म्हणजे दूध जे माझ्या घरी आहे ते 1 लिटर येतं, इधर अर्धा लिटर येतं, दिवसाआड असतं. 1 लिटर येतं. जेव्हा दही बनवायचं आहे, म्हणजे मी रोज आम्ही ताक करतो त्याच्यामुळे दही येतं, दहीचं होतं. त्यामुळं मग 1 लिटर दिवसाआड येतं, 1 लिटर, अर्धा लिटर दिवसाआड येतं, असं प्लॅनिंग असतं. सो एकदम पण रोज 1 लिटर येत नाही, कारण आम्ही दोघंच फक्त घरात चहा एकच टाईम बनतो. रात्रीचा चहा तर मी घेत पण नाही आणि ते काय घरात नसतातच. सो तेही दूध तिथं कटआउट होतं, फक्त दह्यासाठी दूध घरात येतं. दुसरी गोष्ट, आता फ्रूट्स हे माझे स्टार बाजारमधूनच येतात. आता तेही फार कमी झालेत, कारण बाळ नाही, आम्ही दोघंच आहे आणि ते काय फ्रूट्समध्ये जास्त इंटरेस्टेड नसतात, मीच असते. पण मी पण खूप रेअर आता खायला लागले फ्रूट्स. जर बाळ असेल तरच घरात फ्रूट येतात. पण जेव्हा मी पण फ्रूट्स आणते तेव्हा मी स्टार बाजारमधून आणते, कारण त्याची क्वालिटी अप्रतिम असते बाहेरच्यापेक्षा. सो स्टार बाजार म्हणजे हे पण मी रिसेंटलीच असं एक्सप्लोअर केलं आहे की ते बाहेरच्या फ्रूट्समधून आणि जे आपण स्टार बाजारमधून आणतो त्यात कम्पॅरिझन करून क्वालिटी वाईज खूप छान स्टार बाजारचे असतात. त्यामुळे स्टार बाजार इथेच आहे माझ्या इथे, त्याच्यामुळे मी तिथेच जाऊन घेते. हे खूप रिसेंटचं रिसर्च हा माझा. म्हणजे हे आता खूप पूर्वीपासून मी फॉलो केलं असं नाही तर मग आठवडी बाजारातच जायचे मी. पण आता हे रिसेंटचा रिसर्च आहे की स्टार बाजारला छान मिळतात. त्यानंतर आता ग्रॉसरी शॉपिंग, ते मी कसं करते, तुम्हाला म्हणलंच इन्स्टंट लागत असेल तर झेप्टो वगैरे करते, नाहीतर मग आता माझं बजेट महिन्याला, मी दर महिन्याला सामान भरते असं पण नाही आहे. हार्डली माझं 2 किंवा 2.5 महिने सामान पुरतं, कधी कधी 3 महिने पण जातं. सो हे जे सामान मी आता भरलं आहे ते मला जवळपास 5,000पर्यंत मी सामान भरले. त्यात पण काय काय कटआउट होतं तेही मी सांगेल. म्हणजे काही गोष्टी असतात त्या की गावाकडून येतात, त्याच्यामुळे तेही कटआउट होतं बाजूला. सो हे 5,000चं सामान मी आत्ता भरलेलं आहे. त्यात पण आता मी लिस्ट करते बऱ्यापैकी, तुम्ही तुमच्या किचनमध्ये काय लागतं. आता मी हे कसं फॉलो केलं की काय केलं, मी पहिलं ChatGPTवर गेले. आता टेक्नॉलॉजी इतकी आली आहे की ती यूज करायला भाग पडलं जातं. ChatGPTवर गेले,
तिथून मी लिस्ट काढली ग्रोसरीमध्ये काय काय लागतं. मग त्या ग्रोसरीमध्ये पण खूप व्हेरिएशन्स असतात, टॉयलेटरीज असतात, मग पिठं असतात, मग आपले कडधान्य असतात, म्हणजे पल्सेस म्हणतो आपण, किंवा मग सॉसेसेस असतात, कधी आपण करतो. मग फास्ट फूड असतं, मॅगी येतं त्याच्यामध्ये, कोक येतं, काही येतं. सो ह्या सगळ्या लिस्ट काढल्या मी ChatGPTवरून. त्या मी त्याच्यातल्या माझ्या किचनमध्ये काय काय लागतात ते सिलेक्ट केलं आणि त्याची वेगळी लिस्ट, टू डू लिस्ट बनवली. मग प्रत्येक वेळेस डीमार्टला जायच्या अगोदर ती चेक करायची की माझ्याकडे त्यातलं किती उरलंय, काय उरलं नाही, त्याच्यानंतरच जायचं. दुसरी गोष्ट की कडधान्य प्रत्येक वेळेस एकच येतं असं घरात नसतं. कडधान्य बऱ्याच वेळा, आता समर सीझनमध्ये आपल्याला कडधान्य जास्त लागतं, पण इतर वेळेस नाही लागत. सो मग अल्टरनेट टर्नला अल्टरनेट कडधान्य घरात येतात, जेणेकरून सगळी कडधान्य खाल्ली पण जातात आणि जास्त आणली पण नाही जात. जास्त आणली तर परत किड्यांचे इश्यू असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. आता त्यात मी सगळ्यात पहिलं हे काचेचे होते म्हणून मी हे बाहेर कधीच काढून ठेवले. त्यात पण डीमार्टला गेल्यावरती बजेट हलतंच, ऑब्व्हियसली सगळ्यांचं हलतं. म्हणजे नवीन गोष्ट आली, नवीन भांडं आलं तरी आपण ते घेतो. सो तो एक वेगळा सेक्शन आहे की जर त्यातलं आपण जर बजेट 5000 असेल तर 6000 घेऊन चालायचं, कारण आपण एक्स्ट्रा घेतो. त्यात पण चटरपटर आपण जास्त भरतो, त्याच्यामुळे तेही असतं. ओके, हे सॉस मी पहिल्यांदा घरात आणले. सॉस नाही, सॉरी, शेजवान चटणी. खूप ह्याच्यामध्ये बघितलं की हे म्हणजे आपण पराठ्यांसोबत खातो आणि मोस्ट प्रॉब्ली आता पराठे जास्त बनतात घरी सकाळच्या टिफिन्सला. त्यामुळं मी चिंग्सची हे आणली आहे, शेजवान चटणी आणली आहे. बघूयात म्हणजे ट्राय करूयात आवडते का. सो ही फर्स्ट टाइम घरात आली आहे, नाही ते इथून अगोदर कधीच आली नव्हती. आणि हे मी ग्लास गहू जे आहेत ते 20 किलो भरलेले आहेत. 10 किलो ऑलरेडी दळणाला गेलेत. आता 10 किलो हे मला गावाला न्यायचे आहेत, कारण फंक्शन आहे, मी तुम्हाला म्हणलं. नाही तर मग युजली मला गहू 2 महिन्यासाठी लागतात. 10 किलो इज ओके. जर एक्स्ट्रा लागलं तर मी नॉर्मल स्टोअरमध्ये जाऊन घेते. 10 किलो ज्वारी ऑलरेडी ताईंनी पाठवली आहे मला 1 कट्टा, त्यामुळे तीच आहे घरात, त्यामुळे ज्वारी लागत. ताई म्हणजे माझ्या नंदेने, सो त्यांनी दिलेली आहे. आणि तांदूळ हे मी माझ्या मम्मीकडून आणते, ती मला देते, त्यामुळे हे इथं कट झालेलं आहे. अजून गावावरून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते साखर ही मला गावावरून येते. दुसरी गोष्ट खोबरं सुद्धा हे मला गावावरून येतं. त्यामुळे ह्याचं जे बजेटमध्ये इन्क्लूड नसतंच, हे मला ऑलरेडी स्टॉकअप करून मी इथे घरात ठेवते, त्यामुळे ते कट होतात. तुम्ही म्हणलंच की माझ्याकडं कडधान्य येतातच. सो कडधान्य, मसाले हे सगळं साठी हार्डली मला म्हणजे टॉयलेटरीज मी आत्ता भरले तर ते मला जवळपास 6 महिने जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोप्स असतील तर ते 6 महिने कम्प्लिटली जातात. मी बल्कमध्ये स्टॉकअप करते. वॉशिंग पावडर असेल किंवा लॉन्ड्रीजचे ते पाऊच असतात, आपले लिक्विड पाऊचेस असतात, ते सुद्धा, ते तर मला वर्षभर जातं. मी 8 किलोचा पुडा घेते जर घेतलाच तर, आणि तो मला वर्षभर जातो. म्हणजे बघा, मी मागच्या जानेवारीमध्ये तो 8 किलोचा टाईडचा वॉशिंग पावडर आणलं होतं. 6+2 असं 2 किलो फ्री मिळते म्हणून मी 8 किलो. सो ते मी मागच्या जानेवारीमध्ये आणलं होतं. ते माझं आत्ता कुठं संपलं, म्हणजे तो पाऊच जो रिकामा फेकून दिला आणि आता जवळपास 1 किलो ती पावडर राहिली असेल असं. तर आता म्हणजे चालू आहे मार्च एंड आणि मागच्या जानेवारीमध्ये. सो जवळपास 14 महिने हा मला गेलेला आहे 8 किलोचा पावडर. सो हे खूप कन्व्हिनियंट पडतं. टॉयलेटरीज मला खूप महिने जातात. सो टॉयलेटरीज प्रत्येक महिन्यात घरात येतात असं नसतं. म्हणजे प्रत्येक व्हिजिटला आपण जाते तसं नसतं. मला 6 महिन्यातून एकदा टॉयलेटरीज भरावं लागतात. आणि जे आपलं त्याच्यामध्ये मग बरेच आपण क्लोथ्सचं डिपार्टमेंट असतं ते वेगळं असतं. सो हे आहे असं काहीतरी. सो एक्स्ट्रा मी काही भरत नाही युजली. बिस्किट्स वगैरे आता घरात येतच नाही, काय खायलाच कुणी नाही आहे. नाही तर चटरपटर आधी खूप घरात खायला यायचं. सो तो पूर्ण अवॉइड करते मी. त्यामुळे त्याचे जवळपास क्रॉस कटिंग होतं. पूर्वी यायचं पण आता नाही आणत मी. आता हे जरा कंटेनर्स घरात लागतात, कारण बरेचसे डबे इकडे तिकडे जातात, मम्मीकडे असतात, तिकडे तिकडे असतात, त्याच्यामुळे हे कंटेनर्स घेतलेत ह्या वेळेस. चला तर मी पटपट सॉर्ट करते. आणि मी म्हटलं अजून एक गोष्ट घरात येत नाही, ते म्हणजे
तेल हे घाण्याचं असतं. आता गेले 2 महिने मी वापरतीये घाण्याचं तेल, नाहीतर हे तेलसुद्धा मी हे आणत नाही. तेल येतं ते फक्त दिव्यासाठी घरात येतं, सो मी तेच आणते. बाकी कुठलं आता तेल मी बऱ्याचपैकी म्हणजे घाण्याचंच आणते आहे सध्या तरी. 2 महिने झाले मी फॉलो करते. हेल्थची पण आता काळजी घेतलीच पाहिजे. ते डिश वॉश जे लिक्विड आहे ते मी ॲमेझॉनवरून मागवते, ते मी ह्याच्यात कन्सिडर करत नाही. जे विम बार वगैरे आहे ते खूप कॉस्टली जातात, ते मला फार काही परवडलं असं वाटत नाही. त्यामुळं मी ते मला डिशवॉश लिक्विड आहे ते 250 रुपयाचे 5 लिटर आलेलं आहे, ते कॅन आहे पूर्ण. सो तोच वापरते मी. तो जवळपास मला 6 महिने म्हणजे मागच्या वेळेस बघा मी जुलैमध्ये तो कॅन आणला होता आणि तो मागच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी का जानेवारीमध्ये संपला, एंडिंगला असं संपला. तर तो सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 7 महिने गेला 5 लिटरचा. आणि हेच जर तुम्ही विम बार वगैरे त्याचे लिक्विड सोप आणले तर 1 लिटर हार्डली 120-130 रुपीजला जाते. सो हे मला चांगलं वाटते. वासही छान आहे आणि केमिकल फ्री लिहिलेलं आहे त्याच्यावरती तरी, सो तेच मी यूज करते. बघूया. आणि सॉसचं काय माझ्याकडे जास्त येत नाही, की आता समर्स चालू आहे म्हणून हे, आणि ऑफरमध्ये होते म्हणून काहीतरी 70 रुपीजला बसली ही, त्याच्यामुळे हे, नाहीतर हे सुद्धा घरात येत नाही. चला आता हे सगळं मी नेऊन पॅक करते. ज्या गोष्टी गावाला जाणार आहेत त्या गोष्टी मी वेगळ्या पॅक करते, आणि ज्या गोष्टी संपल्यात, आय गेस मला नाही वाटत मी काही संपवलं आहे. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत, म्हणजे संपलेल्या नाही आहे बऱ्यापैकी. ह्यावेळेस डीमार्टची व्हिजिट जी होती ना ती खरं तर फंक्शन आहे ना घरात त्यासाठी होती, त्यामुळे फक्त टॉयलेटरीज त्याच बाबतीत संपले होते बऱ्यापैकी, त्यामुळे त्याच जागेवर जाते. बाकी सगळं आधीतल्या तिथेच आहे. चला असो, मग मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही कसं प्लॅन करता तुमच्या ग्रॉसरीचं, मी तर सांगितलंच, मी ChatGPT करून लिस्ट काढली आहे. त्याच्यात मी ॲडिशनल माझ्या घरात काय लागतं हेही काढलं आहे, आणि जे नाही होतं लागत ते मी डिलीट केलं. सो ती टू डू लिस्ट माझ्याकडे तयार असतेच प्रत्येक वेळी. तिचा फक्त फोटो काढायचा आणि घेऊन जायचं, ते एक असतं. नाहीतर मग आणि ही पण आणि मी नोटपॅड पण यूज करते, जे माझं संपले त्याच्यावर मी लिहून ठेवते. सो हेच ते आहे, हे 2 ट्रिक्स मी वापरते. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काय वापरता नक्की मला सांगा, ते मी फॉलो करत जाईल. चला तर मग भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. आता मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.